त्या शेतामध्ये थोडासा जरा गांजा उगवला तर प्रशासन जातं फौजफाटा घेऊन त्या शेतीची पाहणी करतं आणि लगेच त्या शेतकऱ्याला उचलून जेलमध्ये टाकून देतं. मग साधे 4 झाडं गांजाचे आले म्हणून तुम्ही आयुष्याची बर्बादी होते किंवा ते चुकीचं आहे, निर्बंध म्हणून केलं जातं. सध्याचंच उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडेंनी काही दुग्धशाळेवर भेट दिली आणि तिथं भेसळ सापडली तर लगेच त्यांचे परवाने रद्द केले. एकीकडे अधिकारी परवाने रद्द करतात आणि एकीकडे आपण त्याच आरोपींच्या क्लासेसला संधी देतात. म्हणजे ही कुठलं लातूर पॅटर्न आहे? माझा आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे, एक प्रशासनाचे आपण अधिकारी आहेत, आपल्या माध्यमातून लातूरचा विकास होणार आहे. तो विकास आपण पुन्हा एका चोराच्या माध्यमातून करणार आहात का पुन्हा त्यांना चोरीची संधी देणार आहात? असं मत लातूर शहरातून उभं टाकतंय. आजचा माझा हा 5वा दिवस. प्रशासनाला वाटत असेल की सहजासहजी उठणार आहे किंवा या आंदोलनामध्ये काही वेगळ्या पद्धतीनं हे होणार आहे, स्टंट म्हणून हे आंदोलन करत नाही आहे, तर एक सामाजिक जबाबदारी एक लातूरकर म्हणून हे आंदोलन करतो आहे. आजचा हा 5वा दिवस आहे. आपण अजूनही भेट दिलेले नाही आहेत. माझ्या मागण्या सोप्या आहेत. आरोपीचा फोटो लावून सर्रासपणे क्लासेस सुरू आहेत. नाव ही तेच अतियोग्य आहे. प्रशासनानं आतापर्यंत दखल घेतली नाही. नाही, प्रशासनानं अजिबात दखल घेतली नाही. कोणी येऊन विचारलंही नाही. बसतानाही आले नाहीत. प्रशासनाने फक्त पोलीस सिक्युरिटीसाठी काल रात्री दिलेलं. तुमच्याकडे इथं एक साधा कॉन्स्टेबल बी दिसण्यात गेला. पोलीस प्रशासनाचा उपोषणस्थळी एक कर्मचारी राहावं लागतंय, पण एक होमगार्ड सुद्धा नाही का? आता मुळामध्ये आपण एखादं सार्वजनिक काम करायला गेलो तर तिथं फौजफाटा घेऊन पोलीस थांबतं की करू द्यायचं नाही. पण एक सार्वजनिक आम्ही उपोषण घेऊन बसलोय तर बहुतेक प्रशासनाचं लक्ष नाही आहे. म्हणजे प्रशासन याला गांभीर्यात घेत नाही आहे. बहुतेक प्रशासनाला वाटतं की तो चोरच नाही आहे, तो फक्त आरोपी आहे. म्हणजे काही असे अपडेट येत आहेत प्रशासनाच्या माध्यमातून की तो फक्त आरोपी आहे, त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. तर फोटो लावून का? कारण की एज्युकेशन सेक्टर वेगळं आणि बाकीचं वेगळं. सर्वसामान्य व्यक्तीने जर एखादी गोष्ट केली, एखादा गुन्हा केला तर त्याचा व्यवसाय आपण बंद करतात आणि त्याच्या व्यवसायावर बंदी आणतात. मग आज का नाही? आणि आत्ताच पाहिलो की 5 मिनिटापूर्वी एक गोलाईतून कॉल आला होता. एक आपली तिरंगा रॅली निघालेली आहे आणि तिरंगा रॅली जी काढलेली आहे भाजपाच्या नेतृत्वात, त्याच्यामध्ये RCCचे विद्यार्थी आहेत. म्हणजे बरेच होते. आता या नालायक राजकारण्यांना जे भाजपाचे म्हणतात मूर्ख साले, त्यांना अक्कल नावाचा प्रकार नाही आहे. लातूरमधला आरोपी आहे आणि आपण त्याच आरोपीची प्रसारमाध्यमामध्ये घेऊन जाऊन त्यांची आपण प्रसिद्धी करताय. म्हणजे लातूरमधला नेतासुद्धा विकला गेलेला आहे यांच्या पायाखाली. आणि हे जर खरंच लातूरच्या विकासासाठी गांधी चौकात वगैरे भांडत, आता आपण पाहिलं की गांधी चौकात आंदोलन झालं, आम्हाला विकास करायचं आहे, एवढं भाषणं करतात, स्थानिक आमदारांवर शिव्या देतात. ह्या नालायक अध्यक्षांना किंवा ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना लाज वाटत नाही? आपल्या याच्यामध्ये आपण त्यांच्या क्लासेसचे घ्यावे विद्यार्थी म्हणून. सर्रास घेऊन फिरत त्यांची ॲडव्हर्टाईज करत आहेत. म्हणजे मी लातूरकरांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लातूरचे सगळे राजकारणी तू खा थोडा मै खाता थोडा अशा पद्धतीतलं राजकारण आहे. आपण कुणाच्याही आश्वासनाला बळी पडू नये. आम्हाला तर काही कुणी अजून भेटायला आलं नाही. काय भीती आहे क्लास चालकाची आम्हाला अजून माहिती नाही, पण काय कोणी माईकाला अजून भेटायला आलेला नाही जे की तुला समर्थन देतो, तुझ्यासोबत ताकदीनं उभा आहे म्हणणारा. देशातलं आंदोलन झालं, त्या आंदोलनावर ट्रोलसुद्धा केलं गेलं इथं लोकांना की बाबा तुम्ही एक प्रशासनाच्या विरोधात, शासनाच्या विरोधात, भाजपाच्या विरोधात. मग हे नालायक काय करत आहेत? आज तिरंगा घेऊन तुम्ही देशाच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य बर्बाद केलं. 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य त्यानं अंधारात नेलं. आज तुम्ही त्याच क्लासेसच्या त्याच लोगोला घेऊन आज तुमच्या तिरंगा रॅलीमध्ये फिरताय. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आजची तुमची तिरंगा रॅली म्हणजे एक प्रकारे काळा दिवसच समजला जाईल लातूर पॅटर्नसाठी. कारण लातूर पॅटर्नसाठी तर तुमच्या कुणाचं योगदान बहुतेक आहे किंवा नसेल मला माहिती नाही, पण भविष्यात तुम्हाला सुशिक्षित सुसंस्कृत लातूर पॅटर्न ठेवायचं नाही आहे. आजचा माझा 5वा दिवस. आपल्यापर्यंत आमचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत
परंतु आपण याकडे लक्ष देत नाहीत. असो, हा लढा विद्यार्थ्यांचा आहे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आहे. आम्ही लढणार आहोत. आणि सर RCCच्या वरती आपले आरोप आहेत की त्याच्यामध्ये काही डॉक्टर लोक पण अटकलेले आहेत. त्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? आता जे डॉक्टर शिरोरे आहे, आता मी म्हणत नाही आहे, हे CBIनं चौकशी आणि ते रिपोर्ट कोर्टात सादर केलेला आहे आणि कोर्टानं ते रिपोर्ट पाहिल्यानंतर जे काही पुरावे पाहिले त्या पुराव्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. जे तर आरोपी नसते तर ते जेलमध्ये नसतेच, त्यांच्या विरोधात पुरावे नसते तर ते नसतेच. आता येणाऱ्या काळामध्ये तो कोर्टामध्ये विषय आहे, त्याचं न्यायालयीन प्रक्रियेत आहे, वेळ लागेल. पण कुठल्या बेसवर आरोपीचा फोटो ठेवून क्लास चालवायचा अधिकार आहे हे प्रशासनाने आम्हाला सांगावे, म्हणजे आम्हालाही समजेल की कशा प्रकारे करता येईल. एखादा गुन्हा जर सर्वसामान्याने केला तर त्याला वेगळी भूमिका आणि पैसेवाल्याला वेगळी भूमिका, अशी मानसिकता आमची बनलेली आहे. आणि हा त्याचा काही जो त्याने आपण जी मागणी केला ती 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबांना काही आर्थिक मदत मिळावी अशी काय आपली अपेक्षा? हो, मिळायलाच हवी. कारण ते आपण पाहता तर त्यांची आपण जो मागणी केलेली आहे की मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, कायद्याच्या नियमामध्ये जर आपण पाहिलात तर एखाद्याच्या मरणाच्या मागे, सुसाईडच्या मागे जर कोणी व्यक्ती असेल तर हेच पोलीस प्रशासन आपल्यावर गुन्हा दाखल करतं, याच्या मरणाच्या मागे तू आहेस म्हणून. मग यांच्या मागे का होणार नाही? 21 विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटला, त्या डिप्रेशनमध्येच त्यांनी तो निर्णय घेतला ना. हो. आणि त्या अंतीच त्यांनी स्वतः आयुष्य संपवायचं ठरवलं किंवा संपवले. आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की भविष्यात असं करू नका. लातूरच्या RCC जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती अजून कोण आहे का, त्यांच्या सपोर्ट करणारे कोणी असं आहे असं वाटतं? आता मी आपल्या लाईव्हच्या माध्यमातूनच म्हणलो, आत्ताच्या रॅलीमध्ये, तिरंगा रॅलीमध्ये अधिकृत भाजपाची रॅली असताना त्याच्यात RCC आहे, म्हणजे समजून घ्या कुठंतरी ह्यांचे हात काळे विरे असतील किंवा ह्यांचं समर्थन असेल या गोष्टीला, किंवा हे आशीर्वाद देत असतील, भाऊ तू कमव, आम्हाला बी दे, तू बी खा, असं काही असेल याच्या माध्यमातून. आणि पाठीमागं RCC सरांचे तरी अमित भैया देशमुख यांच्यासोबत जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे? आता RCCच्या माध्यमातून, आता RCCचे जे काही क्लासेस आहे, जे काही आपण प्रचारामध्ये त्यांनी कुंकुवाचा धनी म्हणले, 7 जन्माचं कुंकू, कुठंतरी त्यांचं प्रेम असेल एकमेकावर किंवा ते स्वतःलाच ते नवरा बायको समजत असतील, तसा काही प्रकार असेल किंवा काही घेवाणदेवाण असेल, प्रॉपर्टीचं खालीवर असेल, व्यावसायिक भागीदार असतील, असं काही असू शकतं. पण त्याचे काही आपल्याकडे पुरावे नसल्यामुळं आपण स्थानिक आमदारावर बोलू शकत नाही. पण आज तुम्हाला जे रॅली निघाली त्याच्यामध्ये RCCचे दिसतात, म्हणजे कुठंतरी भाजपाचंही याच्यामध्ये समर्थन आहे. लातूर देशातलं एवढं मोठं पंतप्रधानाच्या विरोधात आंदोलन झालं, पण पुण्या माईका लालनं RCCवर लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यानं बोललं नाही. म्हणजे कुठंतरी इथली सिस्टम मॅनेज आहे, इथली सिस्टम कुठंतरी त्यांच्याकडे झुकते आहे आणि ते झुकवायची ताकद असेल म्हणूनच ते क्लास सुरू करत असतील, असंही काही असेल. म्हणजे असं उघड RCC क्लासेस चालवण्यामागं क्लिअर भाजपचा हात आहे असं म्हणायचं उद्दिष्ट आहे? हो, हात आहे म्हणायची गरजच नाही सर. आत्ताच्या तिरंगा रॅलीमध्ये ते प्रचार करत आहेत RCCचा. तिरंगा रॅलीचे म्हणजे आपण जर गेला तर तिथून जाणाऱ्या लोकांनी काय बोध घ्यावा की बाबा RCC चांगली आहे, ओके, चांगली असेल, त्यांनी शिकवले असतील, मान्य आहे, पण सध्या त्यांनी चूक केलेली आहे. चूक आत्ता केले आहेत का आधीपासून करतात हे आम्हाला माहिती नाही, पण आत्ता सापडले तर त्यांनी त्याचा पश्चाताप करून थांबायला हवं होतं, पण ते थांबत नाही आहेत. म्हणजे कसं आहे, ते चोरावर मोर म्हणल्यासारखं, चोरावर शिरजोर तो काय म्हण आहे आपल्यामध्ये, तसं चालू आहे त्यांचं. मग तशा प्रकारे असेल तर एक लातूरकर म्हणून, सुज्ञ लातूरकर म्हणून आमचं कर्तव्य आहे विरोध करणं. लातूरला भरपूर असे ISI भरपूर वगैरे दिले त्यांनी, तर त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? मग तेच म्हणतोय, लातूर पॅटर्न एका क्लास चालकाचा नाही आहे, हा लातूर पॅटर्न लातूरांचा आहे. इथल्या दयानंद, शाहू, बसवेश्वर, कॉक्सिट, जयक्रांती, आपलं देशी केंद्र, राजस्थान, केशवराज, गोदावरी, इथल्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी मेहनत करून विद्यार्थ्यांना घडवून बनवलेलं लातूर पॅटर्न आहे. माझं म्हणणं तेच आहे, लातूर पॅटर्न एकाचं नाही आहे. जे महाराष्ट्रात समजलं जातं की आमच्या एकामुळे रिझल्ट आहे, आज काही चॉकलेट घेऊन
पोस्टा टाकतात की आमचं लातूर पॅटर्न मोठेगावकर साहेबांनी वाढवले अरे बा तुला चॉकलेट दिले, तू तुझी भूमिका मांड, आम्ही आमची मांडतोय. एक क्लास म्हणजे लातूर पॅटर्न नाही आहे. इथं असंख्य क्लासेस मेहनत करतात. आता आपण ट्युशन एरियात गेला तर IIB आहे, अजून ज्ञानप्रबोधिनी आहे, असे अनेक क्लासेस आहेत जे की विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात. त्यांनी का पेपर फोडला नाही? त्यांचे का विद्यार्थी नीटमध्ये पास होतात? हाही प्रश्न विचारण्याजोगा आहे. आता एकाने मागं मला प्रश्न विचारला की त्यांचा महाराष्ट्रात पहिला आला 685 काहीतरी मार्क घेऊन. याच्यामध्ये समजतंय 700 पैकी 700चं बॅनर लावू शकले नाहीत यावर्षी, जे की आपल्याला दरवर्षी दिसतं की आमचा देशात पहिला, आमचा देशात दुसरा, 700 पैकी 720 पैकी 718, 715 दिसलं का? म्हणजे तो पेपर फुटी पॅटर्न आहे आणि त्याला लातूरकर म्हणून आमचं समर्थन नाही आहे. आणि आपल्या माध्यमातून सांगतो, हे काही विषय लातूरकरांच्या अस्मितेचा आहे. त्यामुळं हे काही विषय एखाद्या व्यक्तीला विरोध करायचा आहे म्हणून नाही आहे. हा लातूर पॅटर्नचा आहे आणि प्रशासनानं डोळेझाक केलेली आहे या प्रकरणावर. प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे आणि त्यांना मूकसंमती देत आहे की बाबा तुम्ही क्लासेस चालवा. म्हणजे एक प्रकारे प्रशासनाची आदरणीय कलेक्टर साहेबांची याच्यामध्ये मूकसंमती असेल, आदरणीय SP साहेबांची मूकसंमती असेल, इथल्या पोलीस प्रशासनाची असेल, या सर्वांचीच मूकसंमती असेल असं मला वाटतं. कारण की हा माझा 5वा दिवस आहे. अजूनही कसल्याच प्रकारचं तुझ्या प्रॉब्लेम काय आहेत, तुझी मागणी काय आहे, त्याच्यावर चर्चा सुद्धा झालेली नाही. सर मला अजून एक प्रश्न विचारायचा पुढचा शेवटचा. जे की सुरुवातीला पेपर झाले, त्याच्यानंतर लीक झाले, नंतर अजून काही पेपर घेण्यात आले, त्याच्यामध्ये जे काही अगोदरचे विद्यार्थी आहेत ते देखील पास झाले. आता त्यामध्ये कसं, पहिला पेपर फुटला, विद्यार्थ्यांनी वर्षभर तयारी केलेलीच होती, काही डिप्रेशनमध्ये गेले. जर तुम्ही पाहिलात पहिल्या पेपरला त्या विद्यार्थ्यांना तुम्ही भेटा, पहिल्या पेपरला त्याचा रिझल्ट म्हणजे तो अभ्यास केलेला, मी मेहनती म्हणाले बरं का, पेपर फुटलेले नाही. म्हणजे जो विद्यार्थी मेहनत केलेला होता त्याला 400, 450, 500 मार्क्स पडत होते. परंतु दुसऱ्या रिनीटमध्ये त्याचा रिझल्ट कमी आला, 250, 300, 340 असा आला. म्हणजे कुठंतरी या पेपर फुटीचा पूर्ण प्रभाव त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यावर झालेला आहे. कारण की त्याचे आता ॲडमिशन होणार नाहीत, पुन्हा त्याला नीटची तयारी करावं लागेल. त्याचं 1 वर्ष वाया गेलं. वर्षासोबत पालकांचा आर्थिक बोजवारा वाढला. कारण की नीटची एक्झाम देणं म्हणजे वर्षामध्ये 3 ते 4 लाख रुपये विद्यार्थ्यावर खर्च नाही. त्याचा एज्युकेशनल पूर्ण खर्च, त्याची मेस असेल, त्याचं हॉस्टेल असेल, त्याची क्लासेसची फीस असेल, पुस्तकं असतील, म्हणजे प्रत्येकावर ज्या आता जे लागले 1,20,000, 40,000 ते सोडून जे 20 लाख राहिले त्यांच्यावर पुन्हा आर्थिक बोजवारा आलेला आहे. मग त्याच्यात आता प्रत्येकाला जे ज्याची MBBSची तयारी होती त्याला ऑप्शन घेऊन BAMS पाहावं लागतंय. त्याला ऑप्शन घेऊन आता आपल्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या फील्डमध्ये जावं लागतंय. आता म्हणजे ज्याला डॉक्टर बनायचं होतं MBBSमधून, ज्याची क्वालिटी होती, आता त्याला आज BAMS करावं लागतंय, त्याला खाली यावं लागतंय. म्हणजे एक प्रकारे कुठंतरी ह्या परीक्षेचा प्रभाव 20 लाख देशातल्या विद्यार्थ्यांवर झालेला आहे. आणि हे कुठंतरी प्रशासनाने लक्ष देऊन या आरोपींकडे पाहिलं पाहिजे. आरोपींकडे आरोपी म्हणून पाहिलं पाहिजे, स्वतःचा स्वार्थ म्हणून पाहिलं नाही पाहिजे. सध्या मला तसंच दिसून येतं प्रशासनाच्या माध्यमातून. हे स्वार्थ साधायचा प्रयत्न असेल, आपल्या माध्यमातून तेच मागणं आहे. लातूरकरांना विनंती आहे, येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण आत्तापर्यंत ताकद दिलात, अजून ताकद द्यावी. आपल्या माध्यमातून आमच्याकडे समर्थनपत्र येत आहेत, हे आम्ही कलेक्टर साहेबाला, प्रशासनाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना पाठवू. इथली भाजपा जरी मान्य झाली असली तरी राज्याच्या भाजपाला आम्ही शांत बसू देणार नाही. आणि त्यामध्ये नक्की आम्ही नमूद करू, येणाऱ्या काळामध्ये जर कुठला भाजपाचा सोशल मीडिया म्हणेल हे काय कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनामुळं देशद्रोही आंदोलन झालं, तर त्यांना आम्ही उत्तर देऊ, त्या देशद्रोही आंदोलनामध्ये तुमचाही कुठंतरी हात आहे. तुम्ही आज कुठंतरी त्याच आरोपींचं समर्थनात आज रॅली काढताय. बहुतेक मला असं वाटतं ती RCCनंच पेड केलेली रॅली नसेल का, किंवा पैसे घे, काढ, माझे बी 10 पोरं घेऊन जा, माझा बी लोगो चल, असं नसेल का? काय सांगता येत नाही. लातूरमध्ये सगळंच चालतंय, कारण की सत्यावर बोलणारं कोणी नाही आहे. त्यामुळं मला आत्ता पडलेला प्रश्न आहे की रॅलीचा खर्च सर RCCनं दिलेलं भविष्यात आपल्याला चर्चेतून भेटलं तर नवल वाटाय नको. धन्यवाद सर. धन्यवाद.